येस. हॅलो. गुड हॅलो. आफ्टरनून. गुड आज आफ्टरनून. आपल्या सोबत कुंजन सावंत ही आपली त्यांची पासआउट स्टुडंट आहे आणि जी आपली सिरीज सुरू करत आहोत. तुमच्या आता सध्या सगळ्यांना एक मोठं टेन्शन असतं की कसा अभ्यास करायचा, काय करायचं, स्ट्रॅटेजी काय ठेवायची आणि बरेच तुमच्या मनात प्रश्न असतात. पेरेंट्स आणि टीचरनं ह्याच्याबद्दल सांगणं वेगळं आणि तुमचे जे सिनियर्स आहेत ऍक्च्युली ते जे ह्या प्रोसेसमधून गेलेत तेव्हा त्यांना खरंच काय प्रॉब्लेम फेस करावे लागले आणि मग ते प्रॉब्लेमवरती त्यांनी आउटकम कसं केलं आणि मग ओव्हरऑल त्यांनी कसा पद्धतीनं चांगलं यश मिळवलं हे त्यांच्याकडून ऐकणं हे जास्त तुमच्यासाठी महत्वाचं ठरतं. एक प्रकारे मोटिवेशन पण होतं कारण तुम्ही आता सध्या त्याच्यातून जात असता. ते ऑलरेडी त्याच्यातून गेलेले असतात म्हणजे थोडक्यात ते म्हणतात ना जात्यातून सुपात सुपातून जातात तर तसा प्रकार. आता सध्या तुम्ही सगळे जात्यात आहात आणि हे जात्यातून बाहेर पडलेले आहेत सो त्यांचे अनुभव नक्कीच तुमच्यासाठी सगळ्यांच्यासाठीच इन्स्पिरेशनल पण ठरतील आणि तुम्हाला तुमची स्ट्रॅटेजी स्वतःची ठरवण्यासाठी ह्या स्टुडंट्सच्या एक्सपिरियन्स मधून तुम्हालाही मदत होणार आहे. आणि म्हणून आज पहिल्यांदा आपल्या ह्या सिरीजची सुरुवात आपण कुंजन सोबत करत आहोत. टेन्थमध्ये हिला 91% होते ऍव्हरेज टोटल. सायन्समध्ये स्पेसिफिकली 96 आणि SST मध्ये 93% होते. SST तुमचा सगळ्यांचाच भीतीवाला विषय आहे आणि मग त्याच्यामध्ये सुद्धा हिचं स्कोर खरं तर छान आहे. सो आज ती तुम्हाला ह्या सगळ्याच विषयांच्या बाबतीत गाईड म्हणण्यापेक्षा ती स्वतः कसा अभ्यास करत होते आणि काही विशेष तुमच्यासाठी टिप्स देखील देणार आहे. मला तुम्हाला सुरुवातीला असं सांगायचं आहे की ही जी सिरीज आपण सुरू करतोय मी आज आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती मेसेज केलेला होता की ज्या ज्या स्टुडंट्सना तुमच्या सिनियर्सना काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही विचारू शकता. तर आपल्या ग्रुपमध्ये किंवा तुम्ही मला पण मेसेज डायरेक्टली करू शकता की प्लीज त्यांना हा प्रश्न विचारा. सो मी आज काही क्वेश्चन्स घेऊन आलेले आहे जे आज मुलांनी विचारलेले आहेत. हे ऐकल्यानंतर अजूनही तुमचे काही प्रिपरेशनशी रिलेटेड डाऊट्स असतील तर तुम्ही मेसेज करा, कमेंट करा. तुमचे प्रश्न नक्कीच पुढच्या इंटरव्ह्यूच्या वेळेस मी विचारत घेईन आणि त्या स्टुडंट्सना विचारेन. सो चला लेट्स वेलकम कुंजन. सो कसं वाटतंय कुंजन, आता सध्या काय चालू आहे तुझं, कुठे ऍडमिशन काय चालू आहे? मी आता सध्या जेईची प्रिपरेशन करते. मी सायन्स फील्ड घेतली आहे. इंटिग्रेटेड करते मी. ओके. आणि हा, माझं कॉलेज म्हणजे असं लोकल कॉलेजच आहे, कारण की प्रॅक्टिकल्स असतात. आणि खूप छान चालू आहे आता. आणि ओके. अक्षता मॅममुळे तर खूपच सोपं आलंय. काही आणि तुमची सगळ्यांचे हार्डवर्क असतं शेवटी. आम्ही टीचर म्हणजे तुमचा जस्ट एक गाईड असतो. जे काही करायचं आहे ते तुम्हालाच करायचं आहे. त्यामुळं सो आता आता सध्या डिसेंबर मंथ चालू आहे आणि आता सध्या सगळीच मुलं एकदम गॅसवरती असल्यासारखे आहेत की काही दिवसांवरती म्हणता म्हणता येऊन ठेपली परीक्षा आणि बऱ्याच जणांचा अजून अभ्यास तयारी म्हणावीशी झालेली नाही. आणि ज्यांची झालेली आहे त्यांना पण एक थोडंफार टेन्शन आहे की अजून काही राहिलंय का किंवा काय. सो ह्या स्टेजला तुला या मुलांना काय गाईड करावंसं वाटेल किंवा सब्जेक्ट वाईज जर बघितलं तर सगळ्यात आधी आपण बघू लँग्वेजेस जसं की इंग्लिश, हम्म. मराठी यांची प्रिपरेशन त्यांनी कशी करावी. तू काय केलं होतंस की जेणेकरून त्यांना चांगलं स्कोअर करता येईल याच्यात? मी तर माझी आई मराठी मीडियमची आणि माझे बाबा इंग्लिश मीडियमचे. तर लँग्वेजमध्ये मी एवढी चांगली नव्हती. तरीही तरीही चांगली नव्हती. पण मी स्वतःला इम्प्रूव्ह खूप केलं, कारण माझ्या मम्मीने मला काय सजेस्ट केलं की सगळं करण्याच्या आधी, काही लिहिण्याच्या आधी तुझ्या आधी व्होकॅब्लरी चांगली असली पाहिजे. हम्म. म्हणजे आपण जेवढे रिच शब्द वापरू त्यावर आपले मार्क्स ठरतात खरंच. आणि अजून एक मेन गोष्ट म्हणजे तुमचे काना मात्रा सुधारा तुम्ही. आणि तुम्ही तर जेवढे तुम्ही जास्त निबंध किंवा जे पुस्तकं असतात मराठी हिंदी, जेवढे जास्त तुम्ही टेक्स्टबुक वाचाल किंवा अजून कुठलंही पुस्तक वाचाल, तेवढे तुमचं जे जे मिस्टेक्स असतात ना थोडे थोडे, ते कमी होणार. तर ते मला लँग्वेजमध्ये खूप हेल्प झाली. आणि इंग्लिश ग्रामरची खूप लोकांना असं अडचण असते, आय नो. कारण 7वी 8वी तर अख्खी लॉकडाऊनमध्ये गेली आणि त्या काळी मेन ग्रामर तेव्हाच शिकवलेलं ऑनलाईनमध्ये. तर ते जे ग्रामर असतं ते पण खूप आपल्याला, म्हणजे जे बेसिक बेसिक असतात कॉन्सेप्ट, ते खूप चांगले समजायचे आहेत. आणि आपल्या टीचर्स पण आपल्याला बोलतात स्कूलवाले, पण आपण इग्नोर करतो त्यांना. पण आपल्याला खरंच लक्ष द्यायला पाहिजे ग्रामरवर. ग्रामर कारण कारण की इट्स इट्स अ स्कोरिंग थिंग इन इंग्लिश, आणि ऑल्सो रायटिंग स्किल्स.
आता कसं असं आधी कसं असायचं 9वी मध्ये की तुम्ही निबंध लिहा लिहा किंवा कुठलाही लाईट रायटिंग स्किल लिहा. तुमचे कुठलं असं कॅन्सलेशन वगैरे झाले तर तुमचं मार्क्स नाही कट होणार. पण आता 10th मध्ये कसं करतात ती लोक कुठलं कॅन्सलेशन किंवा स्पेलिंग वगैरे मिस्टेक झाली तर ती लोक लगेच एक मार्क कट करतात. सो आपल्याला रायटिंग स्किल लिहिताना एक लक्ष द्यायचंय की जेवढे पॉइंट्स असतात म्हणजे फॉर एक्झाम्पल लेटरमध्ये हेडिंग्स असतं, मग सब्जेक्ट असतं, बॉडी असते, त्या लेटरचे जे पार्ट्स आहेत त्याला एकेकाला मार्क असतात. तर ते लक्ष ठेवून आपल्याला लिहायचं आहे आणि जास्त कॅन्सलेशन वगैरे नाही करायचे. माझे खूप मार्क्स गेलेत सो मी ते सांगू शकते. ओके. म्हणजे ह्या असा अनुभव पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्हीही आपल्याला नक्कीच कामाला येतो आणि म्हणून म्हणतात ना, एक्सपिरियन्स ज्यांचा असतो त्यांच्या तोंडून ऐकण्याचं ते एक वेगळंच हे असतं, कारण ते ऍक्च्युली स्वतः त्याच्यातून गेलेले असतात. तर तू रायटिंग स्किलसाठी काही वेगळी प्रिपरेशन केलेली होतीस का? मराठी असेल किंवा इंग्लिश असेल? मी तर एकच गोष्ट केलेली. आपले जे PYQs असतात ना हम्म. त्याच्यामधून जे आधी आलेले असतात क्वेश्चन्स, म्हणजे फॉर एक्झाम्पल मराठीमध्ये क्रीडांगणवाले प्रश्न खूप खूप सारे आलेले आहेत आणि माझ्या वर्षी पण आलेला. हम्म. सो मी सगळे जे मेन मेन असतात ना की निबंध ते खूप वाचायचे मी. आणि लेटर्स जे असतात तिन्ही लँग्वेजसाठी त्यासाठी जे हेडिंग्ज असतात किंवा स्टार्टला किंवा एंडिंगला जे लाईन्स असतात ते तर कॉमन राहतात ना, फक्त बॉडी चेंज होते. तर राईट, ते राईट. सगळं कसं आपण वेगळ्या वेगळ्या लँग्वेजमध्ये थोडंसं एनहान्स करून कसं लिहायचं ते सगळं मी अंडरलाईन करायची हर एक निबंधमध्ये आणि मी माझ्या यूज करायची ते ऍप्लिकेट. ओके. ह्याची तू वेगळी प्रॅक्टिस अशी लिहून अशी काही केलीस का? पत्र लेखन असेल किंवा निबंध असतील किंवा? लिहून फक्त मी एक्झामलाच करायची पण मी खूप वाचायची. अच्छा. आणि हा लँग्वेजमध्ये खूप वाचायला लागतं. आणि जसं तुम्ही वाचत जाल जसं तुम्ही ते काना कुठला असतो मात्रा कुठला असतो किती लावायचे ते सगळं जर आपण नीट वाचलं तर आपले स्वतःहून असं इम्प्रुव्हमेंट येते. बरोबर. अजून लँग्वेजेसचे पेपर कव्हर होत नाहीत असा मुलांचं एक हे असते तक्रार, तर तुझे त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे? लँग्वेजेस म्हणजे टाइम कमी पडतो असंच ना. हा, हा. हा हा एक्झॅक्टली. तर त्यासाठी तुम्हाला पेपर्स खूप सॉल्व्ह करायला जर तुमचे स्पीड प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला पेपर खूप सॉल्व्ह करायला लागतील. माझी स्पीड तर चांगली होती सो मला कधी प्रॉब्लेम नाही आला. कारण की खूप मुलांना येतो आय नो. इवन मॅथ्समध्ये येतो. तर त्यासाठी खूप जास्त पेपर सॉल्व्ह करायचे आणि एक टायमर असतो तो लावायचा आणि आपण केवढा केवढा फास्ट निबंध लिहू शकतो किंवा केवढा फास्ट आपण विचार करू शकतो किती पॉइंट्स आपण बनवू शकतो त्याच्यावर बरोबर. जास्त लक्ष. बरोबर. कारण की हँडरायटिंगलाही महत्व असतंच त्याच्यामध्ये. हा हँडरायटिंग तर खूप माझी हँडरायटिंग खूप बेकार होती. हो, मला आठवत आहे तुला कर्सिव्ह लिहायची सवय होती मला सुरुवातीला. कर्सिव्हची सवय होती. मग नंतर अक्षता मॅमने मला खूप मदत केली चेंज करायला. मी खूप प्रयत्न केले. आणि मग नंतर शेवटी एक्झामला मी सेमी कर्सिव्ह लिहून आली. तर ते पण आहे. येस. हे तर लँग्वेजच्या बाबतीत झालं. द नेक्स्ट हॉरिबल सब्जेक्ट जो असतो तो SST. हा एस एस टी मध्ये मेन तर तुम्हाला सगळं लर्न करायचंच असतं तोंडपाठ सगळं आलं पाहिजे. कारण हिस्ट्रीचे डेट्स असतात ते डेट्स असतात ना ते राईट. फक्त मी नाही करायची पण दॅट इज इम्पॉर्टंट. कारण की ते एवढे येत नाही कारण की त्या लोकांना पण माहिती आहे की मुलांना एवढं सगळं थोडी ना लक्षात राहू हम्म, शकत. हम्म, हम्म, तर हम्म. ते करायचे पण तरी पण मेन जे असतं तुम्ही इवन जिओग्राफी पण जे तुम्ही आन्सर्स लिहितात ना त्याच्यामध्ये हर एक आन्सरमध्ये जे कीवर्ड्स असतात ते अंडरलाईन करून ठेवायचे. कारण जो चेक करतो तो हर एक लाईन थोडी ना चेक करणार एवढे सारे पेपर्स असतात तर त्याला टाइम नसतो. बरोबर. तर ती लोक फक्त हा कीवर्ड आहे का किंवा हे आन्सर मध्ये मेन पॉइंट्स आहेत का ते चेक करतात. आणि अजून एक गोष्ट आधी कसं असायचं की जेवढे मार्क्स आहेत त्याच्यापेक्षा जर आपण जास्त लिहिलं तर आपल्याला जास्त मार्क्स मिळायचे आधीच्या स्टँडर्ड्समध्ये किंवा आधी जे 10th चे पेपर असायचे. पण आता तसं नाहीये. आता तुम्हाला जेवढे मार्क्स आहेत तेवढंच लिहायचं. जास्त लिहिलं तर काही काही असतात जे चेक करणारे ती लोक कट पण करतात मार्क्स सो डोंट बी एक्स्ट्रा ऑल्सो असं. खरंय, खरंय. म्हणजे त्यानं ना दोन गोष्टी होतात. एकतर वेळ वाया जातो आणि नंतर तुम्हाला हम्म. ब्रॉड आन्सरचे क्वेश्चन्स लिहायला मग तितका वेळ पुरत हो. नाही. हा एक प्रॉब्लेम होऊ शकतो.
आता अजून एक बऱ्याच जणांचा प्रश्न मला असा आहे, झोप कशी कंट्रोल करायचा आणि पुन्हा म्हणजे कारण आता जसा हा सीझन सुरू आहे, सगळ्यांना झोप येते, खूप झोप येते. विंटर. एकतर टेन्शनमुळे पण झोप येते खरं तर, आणि मग जाऊ दे यार एवढं टेन्शन घेण्यापेक्षा झोप काढूयात असं, पण ते परवडणार नाहीये आता सध्याच्या ह्याला. तर त्यासाठी तू काय करायचीस, काही अशा टिप्स? मलाही प्रॉब्लेम व्हायचा झोपेचा. मलाही व्हायचा. असं नाही की मी पण नाही. मी पण खूप वेळा असं केलंय. पण मी बघायचे की कुठल्या टायमाला किंवा रात्री मला जास्त अटेन्शन म्हणजे माझं जास्त फोकस जास्त आहे, तर मी रात्री खूप करायचे अभ्यास. मी नाईट आउल होती. खूप हम्म. लोक अर्ली बर्ड्स असतात. तर बरोबर. ज्या टायमाला आपण जास्त प्रोडक्टिव्ह असू त्या टायमाला आपण जास्त अभ्यास करायचा थोडासा, आणि थोडासा आराम केला तर एवढं काही होत नाही. येस, मला तर वाटतं. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. सो हम्म. तो झोप प्रत्येकानं आपापला पॅटर्न ओळखायचा, आणि मग हो. माझ्यामध्ये त्यामध्ये तुम्ही असं करू शकता, समजा खूप झोप येते आहे तर आपण थोडं फिरत फिरत केलं, थोडं वाचन हम्म. वगैरे, तर त्याचंही तुम्हाला हेल्प होईल झोप जाण्यासाठी. माझ्या हम्म. मते हा पण एक चांगला इफेक्टिव्ह आणि मेथड. अजून एक लँग्वेज मध्ये मी सांगायला विसरली की मी लँग्वेजचा पेपर कसं लिहायची. मी आधी ग्रामर पासून चालू नाही करायची. मी आधी रायटिंग स्किल सगळे लिहून घ्यायची. हम्म. पण शेवटी शेवटी काय होतं, आपण घाईघाईत लिहित असतो, टाइम संपत असतो, मग आपली जी क्रिएटिव्हिटी असते ती आपण बाजूला ठेवतो. बरोबर. सो दॅट शुड नॉट हॅपन. जी आपली एक्झॅक्टली. स्टार्टिंग आपली जी जोश असतो लिहायला, तो जोश जर आपण उतरवला त्या निबंधामध्ये तर आपल्याला खूप काही सुचतं. आणि एक्झॅक्टली. मी माझ्या बाबांना विचारलं, मी असं करू शकते का? ते बोलते हा कर तू, एकदा ट्राय कर. मग नंतर असं ड्रास्टिक चेंज दिसला मला, जेव्हा मी माझं पॅटर्न थोडंसं बदललं. आधी मी निबंध रायटिंग स्किल्स लिहायची, मग ग्रामर लिहायची, कारण की ग्रामर पण इम्पॉर्टंट असतं खूप. बरोबर. ग्रामर नंतर आपलं प्रोज लिहायची, जे पॅरेग्राफ्स असतात ते. ओके. आता मला यातून अजून एक प्रश्न असा विचारायचा आहे की टाइम मॅनेजमेंट पेपर लिहिताना जे करतो आपण, म्हणजे हम्म. हम्म. रायटिंग स्किल पहिल्या एवढ्या वेळात झालं पाहिजे तुमचं, म्हणजे जो 3 तासांचा वेळ असतो आपला, त्याला तू कसं डिवाइड करशील की किती 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 वेळात कोणते प्रश्न तुमचे झाले पाहिजेत, असं काही सांगू शकशील का? आता मी स्टार्टिंगला रायटिंग स्किल लिहायची, सो मी हर एक रायटिंग स्किलला 15 मिनिट द्यायची. हम्म. सो ते 4 पार्ट्स मध्ये डिवाइड होतं. 15 मिनिट, 1 तास तुमचा त्याच्यामध्ये. हम्म. मग जे समरी असते त्यासाठी थोडेसे 10 मिनिटं लागले पाहिजे. मग जे ग्रामर असतं त्यासाठी मॅक्स टू मॅक्स 20 किंवा 10 मिनिट्स असतात. ते आपल्याला फटाफट आलं पाहिजे, सो त्यासाठी ग्रामरची खूप प्रॅक्टिस करायला लागते. हम्म. म्हणजे जास्तीत जास्त एक्झाम्पल बघायला लागतात त्यासाठी. आणि प्रोसचं बाकीच्या टाइम मध्ये आपलं होऊन जातं. हा, ते तर आणि छोटे आपण छोटे असतात, हा, त्याच्यामध्ये जास्त आपली काही. स्पीड खूप चांगली असली पाहिजे त्यासाठी, आणि त्यासाठी जास्त सॉल्व्ह केलं पाहिजे. बरोबर. सो टाइम साठी तर एवढं सजेस्ट करेन की तुम्ही तुमची स्पीड वाढवा, असं. ओके. प्रॅक्टिस हम्म. पेपर्स तू सोडवलेस का ग? म्हणजे जसं आपण म्हणू, वेळ लावून घरी प्रॅक्टिस पेपर, अगदी 3 तासाची वेळ एक्झाम गेले. सारखं हे करून, असे किती सोडवलेस आणि त्याचा तुला किती फायदा झाला किंवा? मी जास्त करून PYQs खूप सॉल्व्ह करायची, जे आधी जे क्वेश्चन्स यायचे, कारण की त्याच्यामुळे आपल्याला कळतं की ह्या कॅटेगरीचे जास्त क्वेश्चन येतात किंवा असे जास्त क्वेश्चन येतात. हम्म. तर मला ते कळायचं की केवढा मी ह्याला टाइम देऊ, माझा टाइम इथे कमी पडतोय, ते जास्त व्हायला पाहिजे असं. हम्म. ते सगळं आपल्याला अनालाइज होतं, कारण की तो बोर्डचाच पेपर असतो ना. सो PYQ जास्त सॉल्व्ह करायचे, आणि जे नवनीतचे येतात जे सॅम्पल पेपर्स, ते पण थोडे थोडे सॉल्व्ह करायचे. आणि त्या त्या लोकांनी कसं सिस्टमॅटिकली पॉइंट्स लिहिले, ते सगळं मी बघायची बस. ओके. ओके. आता अजून एक महत्वाचा सब्जेक्ट जो येतो तो म्हणजे जॉमेट्री. तर त्याच्यामध्ये हम्म. तुम्हाला पुस्तकाच्या बाहेरचे पण काही प्रश्न असतात, आय थिंक हो, शेवटचं. हो, 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 तर हो, असं. त्यासाठी तू काय केलंस, किंवा त्याची कशी तयारी करायची? मी आपलं अल्जेब्रा तर खूप इझी असतं, त्याचं सगळ्यांनाच माहिती आहे. अल्जेब्रा इझी असतं, एवढं हार्ड नसतं. पण जे जॉमेट्री असतं त्याच्यामध्ये मेन काय असतं, तुम्हाला स्वतःहून फ्रेम केलं आलं पाहिजे. म्हणजे सपोज थिअरम असेल, तर आपल्याला त्याचे पॉइंट्स असतात, आपल्याला ते लर्न करायचे आहेत. आपल्याला त्याचा कॉन्सेप्ट समजून घ्यायचा आहे, तर ते आपोआप आपल्याला लर्न होतं. इवन सायन्स पण, आपल्याला जर कॉन्सेप्ट समजला तर आपण कुठलाही गिव्ह रिझन आला किंवा कुठलाही आन्सर आला तर ते आपण स्वतःच्या शब्दात पण लिहू शकतो. असं बरं. आहे. जॉमेट्रीमध्ये पण तेच असतं. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मॅथ्समध्ये, इवन अल्जेब्रा आणि जॉमेट्री इन्क्लुडेड, आपल्याला खूप प्रॅक्टिस करायची आहे. म्हणजे डेली 3 तास तर
मॅथ्सला द्यायचेच असं. माझे पप्पा मी आता 10वीत होते ना, ते 10वीत असताना तेही क्लासेस घ्यायचे, आपलं 8वी 9वीचे. आणि मीही क्लासेस घेतले 10वी मध्ये हो सायन्सचे. हो हो, तू बोलली हो. होतीस. हा तर आणि मी मॅथ्सचे पण घ्यायची, तर त्यांना पण मी हे सांगायची की तुम्ही जास्तीत जास्त मॅथ्स प्रॅक्टिस करा. म्हणजे खूप जे मी ऑफलाईन क्लासेस बघितले, ती लोक ना लँग्वेजच्या टुवर्ड्स जास्त ती लोक एम्फसिस देतात, पण ती लोक मॅथ्स विसरून जातात आणि एवढं होमवर्क देतात की मुलांना मॅथ्सची प्रॅक्टिस करायला टाइमच भेटत नाही. सो मी तर एवढं बोलेन की तुम्ही लँग्वेज एक वेळ एक ऑल्टरनेट डेज पण केला तरी तुम्हाला चांगलं होईल. पण मॅथ्स इज सो इम्पॉर्टंट की तुम्हाला त्यासाठी डेली प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे. आता अजून एक प्रश्न, सेल्फ स्टडीचा वेळ तू कसा, कारण आता जसं सध्या मुलांना शाळेचा वेळ आणि सध्या खूप सारे सबमिशन्स असतात आणि मग त्यातून हो. सेल्फ स्टडी, हे कसं तू मॅनेज केलंस? मी सेल्फ स्टडीला मिनिमम 4 आवर्स द्यायचीच, आणि बाकीचे वेळ आपले प्रोजेक्ट्स असतात किंवा ओरल्स असतात जे आता चालू होतात, त्याला थोडंसंच टाइम द्यायची. म्हणजे क्विक क्विक करायचं असतं ते सगळं. सो सेल्फ स्टडीला ऍक्च्युली जास्त एम्फेसिस द्यायला पाहिजे, कारण दॅट दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द लास्ट 2 मंथ्स. कारण जे शेवटचे 2 महिने असतात त्याच्यामध्ये आपल्याला खरंच खूप खूप असतं कॉन्टेंट रिमेंबर करायला. सो सेल्फ स्टडी जास्त असली पाहिजे त्या काळात, जे लास्ट 2 मंथ्स असतात किंवा 3 मंथ्स. म्हणजे कमीत कमी रोजचं 4 ते 5 तास हो सेल्फ हो. स्टडीसाठी. आणि म्हणजे आता जसं आपण बघ, 8-10 तास, 8 तास त्यांची आपले झोपेचं झालं, मग शाळेच्या वेळेत तू काय करायचीस? म्हणजे शाळेच्या वेळेमध्ये जसं ऑफ पिरियड असतात त्याच्यामध्ये तू सगळं कम्प्लिशन वगैरे असं काही म्हणजे हो प्लॅन हो. करायचीस का दिवसाचा, किंवा असं काही हम्म. शेड्यूल बनवून त्या पद्धतीनं करायचीस का असं रॅन्डम? मी ज्या स्कूलमध्ये आता मोस्ट ऑफ फ्री पिरियड्स असायचे, कारण की पोर्शन झालेला असायचा ना. सो जे फ्री पिरियड्स असायचे त्याच्यामध्ये सगळे बुक कम्प्लिशन असतं किंवा बाकीचे जे स्कूल्सचे प्रोजेक्ट्स असतात ते मी स्कूलमध्येच कम्प्लीट करायची. आणि घरी आल्यावर आपल्याला दुसऱ्या इम्पॉर्टंट गोष्टीला टाइम द्यायचे. बरोबर. घरी आल्यावर आपण त्याशिवाय प्रोजेक्ट नाही पण करू टाइम शकत. मिळणारच नाही हा, आपल्याला दुसरा. मिळणारच नाही आपल्याला. पण स्कूलमध्ये जाऊन एवढा आवाज असतो, तर त्यापेक्षा घरी येऊन आपण टाइम जर काढला तर घरी सेल्फ स्टडी केलेलं अजून चांगलं. बरोबर. आणि आता राहिला सायन्स, आपला सायन्सच्या जसं स्टडी, सेल्फ स्टडी साठी काही सांगशील? सायन्सची सेल्फ स्टडी म्हणजे तुम्ही सगळ्यासाठी असं करा, टेक्स्टबुक तर तुम्हाला खूप थरोली रीड करायची आहे. आणि जे इंटेक्स्ट क्वेश्चन असतात त्याच्यामध्ये खूप लक्ष द्यायचं आहे. कारण जे टेक्स्च्युअल जे एक्सरसाइज असतात ना त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला इंटेक्स्टचे जास्त खूप येतात, जे ऑब्जेक्टिव्ह असतात. ऍक्टिव्हिटी कारण बेस पण हा, असतात त्याच्यामध्ये. माझ्या टायमाला जेव्हा सायन्सची एक्झाम होती तेव्हा एका फिलअप मध्ये माझे मार्क्स गेलेले मला अजूनही आठवत आहे, आणि मी खूप रिग्रेट करते. सो मी तुम्हाला सांगते की तुम्ही बिलकुल ते इग्नोर करू नका टेक्स्टबुक, की दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट जर तुम्हाला स्कोअर करायचं असेल. कारण की दोन दोन कॅटेगरी असतात, काही लोकांना फक्त पास व्हायचं असतं आणि काही लोकांना स्कोअर करायचं. जर तुम्हाला स्कोअर करायचं आहे तर तुम्हाला टेक्स्टबुक खूप चांगली रीड करायला लागणार असं. बरोबर. कारण दरवर्षीचा आपलं एक असं ऑब्झर्वेशन आहे की एक तरी कमीत कमी, जास्तीत जास्त तरी ह्यावेळेस एक दोन दोन तरी प्रश्न असे आले होते की जे कधीच हम्म. आतापर्यंत विचारले नाहीत. सो दरवर्षी असे काही प्रश्न असतात की जे आतापर्यंत कधी विचारलेले नाहीत आणि तो कुठल्या तरी कोपऱ्यातलाच प्रश्न असतो. हा. त्यामुळं म्हणजे ती लोक अख्खा पेपर सोपा करणार ताकी सगळे पास होऊ शकतात. हम्म, पण एक असा प्रश्न ठेवणार ज्याने तुम्ही टॉप करणार किंवा नाही करणार हा त्याचा डिसिजन त्याच्यावर असतो असं. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. सो तर हे झालं. आता तू ह्या मुलांना असे एक जनरल काय म्हणतो ना, टिप्स असं काही देऊ इच्छितेस का आता ह्या पिरियड मध्ये ह्या मुलांसाठी? या पिरियड मध्ये तर एकच टिप देईन की तुमची तुमच्या फ्रेंड सोबत कॉम्पिटिशन नाही आहे, तुमची तुमच्या डिस्ट्रॅक्शन सोबत कॉम्पिटिशन आहे. एक्झॅक्टली. म्हणजे हा तर हा. प्रॉब्लेम स्टुडंटच नाही तर जगातली प्रत्येक व्यक्तीला आय थिंक आता हा हो सध्या प्रॉब्लेम हो. असेल, मी डिस्ट्रॅक्शन. तर मी एक असा आर्टिकल रीड केलेला, UPSC जे शिकवतात ना एका टीचरचा, की तुम्हाला खूप डिस्ट्रॅक्शन होतं आय नो. तर त्यासाठी एकच उपाय आहे, आपला मोबाईल घ्या किंवा जे जे डिव्हायसेस असतात त्याला स्विच ऑफ करायचं आणि आपल्या कबर्डमध्ये ठेवायचं, आणि मगच अभ्यासाला लागायचं. मग ते बाजूला असताना अरे मन झालं आपण बघूया थोडासा सोशल मीडिया होतच तसं, आणि एकदा असं. हातात आलं की अर्धा तास कुठे गेला कळत नाही तुमचं. हो तेच.
आधी तेच इम्पॉर्टंट असतं. आणि अजून एक गोष्ट म्हणजे आपले मित्र. म्हणजे खूप मित्र असणं चांगलं आहे, पण ते जे इम्पॉर्टंट काळ असतं त्यासाठी आपण तेवढं तर सॅक्रिफाईस करूच शकतो. बरोबर. तर तेव्हा जे मित्र, फिरणं थोडंसं कमी करायचं, हे लास्टचे 3 मंथ्स किंवा 10th पूर्ण थोडंसं ते थोडंसं अवॉइडच करायचं. कारण की 4 तर तुम्हाला इम्पॉर्टंट वर्ष आहेत. तुम्ही ते सॅक्रिफाईस करून पुढचं ते पण सॅक्रिफाईस करा. त्यापेक्षा तुम्ही आताच सॅक्रिफाईस करा तुमचे जे बरोबर. डिस्ट्रॅक्शन्स आहेत. म्हणजे आता हे 4 वर्ष थोडे बाजूला ठेवा, नंतर यू विल हॅव अ बेटर लाईफ असं. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. खूप छान सांगितलंस आणि नक्की तुझ्या ह्या सगळ्या टिप्सचा ह्या स्टुडंट्सना नक्कीच फायदा तरी होणारच आहे, नो डाऊट. आणि येस, तू इथे आज सगळ्यांना गाईड केलंस त्याबद्दल सगळ्यांच्या वतीनं तुझे आभार. आणि तुला तुझ्या फ्युचरच्या ह्याच्यासाठी सगळ्यांच्याकडून मी शुभेच्छा देते. आणि वन्स अगेन थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच मॅम.